सुरुवातीला आपल्याला जी लिंक दिसते त्या लिंकवर क्लिक करा. लिंकवर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वाट पहा. त्यानंतर आपल्याला असा पेज ओपन झालेला दिसेल. यामध्ये 2 नंबरला रजिस्टर ॲज नोडल ऑफिसर या बटनवर क्लिक करा. त्यानंतर मोबाईलमध्ये जर हे करत असाल तर खाली स्क्रोल करा. त्यानंतर इथे लेवल या ऑप्शनवर क्लिक करा. यामध्ये विलेज नोडल ऑफिसर या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर नेम ऑफ विलेज नोडल ऑफिसर यामध्ये आपलं नाव टाईप करा. मी एक उदाहरणार्थ इथे ABC टाईप केले. त्यानंतर मेल फिमेल टाईप करा. त्यानंतर डेस्टिनेशनमध्ये ग्रामपंचायत अधिकारी असे नाव टाईप करा. ग्रामपंचायत अधिकारी नाव टाईप केल्यानंतर खाली मोबाईल नंबर आपला टाईप करा. मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर खाली ईमेल ID टाईप करा. व्यवस्थित मोबाईल नंबर टाईप करा, नाहीतर इनव्हॅलिड युजर असा ऑप्शन आपल्याला मेसेज दिसेल. त्यानंतर खाली डिपार्टमेंटमध्ये मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर आपला स्टेट राज्य निवडा. राज्य निवडल्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडा. डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर मग आपला तालुका निवडा. तालुका निवडल्यानंतर मग आपल्याला महसूल गावमधील सर्व नावांची यादी दिसेल. यामध्ये आपला जो मेन महसूल गाव आहे, म्हणजे मेन जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत निवडा. म्हणजे माझी हिव आणि रास हे 2 महसूल गाव आहेत, तर मी हिव या महसूल गावावर क्लिक करतो. त्यानंतर ग्रामपंचायतचं नाव ऑटोमॅटिक येईल. इथे आपला एंटर पासवर्ड, म्हणजे एक आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे. यामध्ये एक कॅपिटल अक्षर पाहिजे, एक 1 2 3 मधला एक अंक पाहिजे आणि एक कॅरेक्टर पाहिजे. त्यानंतर कॅप्चा टाईप करा. त्यानंतर खाली जो बार दिसते त्यावर क्लिक करून सेव्ह या बटनवर क्लिक करा. अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन होईल.